आपण आपल्या रोजच्या लाईफ मध्ये खूप कामं करतो, त्यामधून काय कामं आपण बरोबर करतो आणि काय कामं चुकीची, पण आपल्याला त्याबद्दल माहीतच नसतं. कसं जास्त करून दात घासणे आणि जेवल्यावर लगेच पाणी प्यायचं, कानाला कॉटन सॉफ्ट आणि टूथपिकने साफ करणं आणि तोंडाला रगडून धुवायचं, हे सगळे चुकीच्या गोष्टी आणि हानिकारक आहे. अशाच कॉमन चुकीच्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. नंबर 10, स्लीपिंग जस्ट आफ्टर हॅव्हिंग फूड. मित्रांनो, आपल्यामधून काही लोक जेवण झाल्या झोपत असेल. आजच्या वेळेस लोकांना जेवढं झोपायला दिलं तेवढं कमी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जेवण करून लगेच झोपलं तर आपल्या शरीरावरती वाईट असर होतो. कसं, आपण जेवण करून लगेच झोपतो तर जेवण अन्ननलिकामध्येच राहतं, त्यामुळे जेवण डायजेस्ट होत नाही आणि कॅलरीज बर्न होण्याऐवजी बॉडीमध्ये फॅट्स बनायला लागेल. त्यासोबत चेस्ट मध्ये पेन, जळण, हार्ट बर्न, पोटदुखी आणि झोप पण नाही लागत. आणि जेव्हा झोप नीट नाही होत तर पूर्ण दिवस सुस्त आणि कमजोर वाटतं. त्यामुळे झोपेच्या 2 तास आधी जेवण करून घ्या आणि जेवण झाल्यावरती राऊंडला पण जा, ज्याच्याने जेवण तुमचं लवकर पचेल. चुकी नंबर 9, शेअरिंग मेकअप ब्रशेस अँड रेझर्स. शेअरिंग इज केअरिंग हा वाला शब्द आपण खूप वेळेस ऐकला असेल, पण प्रत्येक गोष्ट शेअर करणं आपल्यासाठी नुकसानदायक आहे. लोक एकमेकांचे मेकअप वापरता, पण असं करून आपल्याला वेगवेगळे इन्फेक्शन होऊ शकतात. कसं, चेहऱ्यावरती पॅरासाइटिस असतात आणि जेव्हा आपण एकमेकांचा मेकअप वापरतो तर हे आपले डोळे आणि चेहऱ्यामध्ये जाऊन इन्फेक्शन्स करेल, ज्याने आपल्याला सिरियस प्रॉब्लेम होईल. आणि दुसरीकडं मुलं एक दुसऱ्याचे रेझर वापरतात, पण फेशियल हेअर, दाढीमध्ये पण डेड सेल्स आणि बॅक्टेरिया असतात, जे वापरलेल्या रेझरमुळं सिरियस इन्फेक्शन होऊ शकतं. तुम्हाला ऐकून हैराणी होईल की जिकडे एकमेकांचं रेझर वापरून काही लोकांना एड्स सुद्धा झालेला आहे. चुकी नंबर 8, नॉट क्लीन डेली युजेस थिंग्स. आपण आपल्या रोजच्या जिंदगीत खूप वस्तू वापरतो, जसं मोबाईल फोन, टीव्ही रिमोट, स्विच, बेडशीट, पण या गोष्टींना आपण क्वचित साफ करतो. पण ऐका, या छोट्या छोट्या गोष्टींना साफ करून आपण खूप मोठे आजार दूर करू शकतो. कसं मित्रांनो, मोबाईल फोन, बटन्स, रिमोट सारख्या गोष्टींवरती खूप बॅक्टेरिया असतात, जे आपल्या बॉडीमध्ये जातात. त्यात आपल्या बेडशीटवर खूप बॅक्टेरिया असतात, ज्याने आपली इम्युन शक्ती खराब होते, ज्यामुळे आपण लवकर आजारी पडू शकतो. म्हणून आपल्या डेली येणाऱ्या कामातल्या गोष्टींना साफ ठेवा. मिस्टेक नंबर 7, कव्हरिंग युअर माउथ व्हाईल यू आर स्नीजिंग अँड कफ. आपण नेहमी ऐकलं असेल की खोकताना आणि शिंकताना आपला हात ठेवा, पण ह्याचा प्रॉपर पद्धत तुम्हाला माहितीच नाहीये. बघा, कधीही खोकताना आणि शिंकताना आपल्या हाताने कव्हर नाही करायचं. कसं, जेव्हा आपण खोकतो त्यावेळेस खूप बॅक्टेरिया बाहेर येतात. अशा टाइम तोंडाला हाताने कव्हर करतो तर ते हार्मफुल जम्स रिटर्न आपल्या बॉडीमध्ये जातात. त्यामुळे एक साफ टिश्यू पेपरचा उपयोग करा, ज्याच्याने ते जम्स त्याच्यातच राहील आणि हा टिश्यू पेपर तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. चुकी नंबर 6, आजच्या मॉडर्न जमान्यामध्ये मोठे नख ठेवणं आणि त्यावरती कला करणं एक फॅशन झालं आहे. त्यासोबत काही लोक असे पण आहे जे आपल्या नखांना दाताने चावतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, नख कापल्यावर जेवढा हात धुणं गरजेचं आहे तेवढं इम्पॉर्टंट नखांना ट्रिम करणं पण आहे. कसं मित्रांनो, नखांमध्ये एक गुलाबी भाग असतो ज्यात खूप नर्व्स असतात आणि ते नर्व्स खूप सेन्सिटिव्ह असतात. पण तेव्हा हे नर्व्स हार्ड सरफेस मध्ये येतात तर पेन आणि ब्लिडिंग होईल. त्यामुळे नख कापल्यावरती ट्रिम करणं गरजेचं आहे. चुकी नंबर 5, ड्रिंकिंग वॉटर जस्ट आफ्टर हॅव्हिंग फूड. आजकालचे लोक जेवण कमी करतात आणि पाणी जास्त पितात. पण तुम्हाला माहिती आहे का, असं करणं आपल्या इम्युन आणि डायजेस्टिव्ह सिस्टम साठी किती खतरनाक आहे. कसं, जेवण झाल्या लगेच पाणी पिल्याने डायजेस्टिव्ह सिस्टम वरती खूप वाईट असर होतो. बघा, जेव्हा आपण जेवण करतो तर हायड्रोक्लोराइड ऍसिड आणि अजून काही ऍसिड्स बनतात, जे आपलं जेवण डायजेस्ट करायला मदत करतात. आणि अशामध्ये जर आपण पाणी पितो तर या ऍसिड मध्ये पाणी मिक्स होतं, ज्याने पाचन क्रिया कमी होती आणि जेवण पूर्णपणे नीट नाही पचत. पण जेवण झाल्यावरती आपण 1 किंवा 2 घोट पिऊ शकतो. चुकी नंबर 4, नेग्लेक्टिंग अल्टिमेट हायजीन. गोष्ट जेव्हा पर्सनल आणि अल्टिमेट हायजीनची येते तर मेन आणि फिमेल दोघेही एवढं महत्व देत नाही जेवढी ते आपल्या बाकी बॉडी पार्ट्सला देतात. मित्रांनो, बॉडीचे बाकी पार्ट्स सारखा लोक आपल्या अल्टिमेट एरियाला पण क्लीन आणि ग्रूम करायला पाहिजे. पण त्यासोबत हे लक्षात ठेवा की ह्याच्यासाठी राईट प्रोडक्ट यूज करा. कसं, साधा साबणात खूप हार्श प्रोडक्ट असतात जे आपल्या प्रायव्हेट एरियाला इरिटेशन करेल, त्यामुळे स्पेशल प्रोडक्ट यूज केलं पाहिजे. चुकी नंबर 3, टेकिंग एक्सेस टूथपेस्ट ऑन टूथब्रश. काही लोकांना वाटतं की जेवढा आपण पेस्ट घेऊ तेवढेच आपले दात साफ होईल, पण एकदम चुकीचं आहे. उलट याच्याने आपलं नुकसान होईल. कसं, टूथपेस्टला बनवायला सोडियम क्लोराइड आणि प्रोपिलिन ग्लायझॉल वापरतात.
हेच ते केमिकल आहे ज्याच्याने टूथपेस्ट मध्ये फेस बनतो. पण तुम्हाला माहिती आहे का, सोडियम क्लोराईडचा उपयोग उंदीर माराच्या औषधामध्ये केला जातो. हो, हे खरं आहे. आता विचार करा, जास्त पेस्टने आपले दात कमजोर होईल. त्यामुळे आपलं पीनट साईज म्हणजे शेंगदाण्याचा एवढंच पेस्ट घ्यायला हवा. चुकी नंबर 2, युजिंग कॉटन बड्स टू क्लीन द इयर्स. कानाला साफ करायला कॉटन बड्स आणि क्यू टिप्स जास्त वापरता. पण तुम्हाला माहिती आहे का, या वस्तूंचा उपयोग आपल्यासाठी किती हानिकारक आहे. कान 5 सेन्स मधून एक सेन्स आहे, जो बॉडीचा खूप नाजूक भाग आहे. कसं, कानाची इनर कॅव्हिटी खूप नाजूक असते, जे कॉटन बड्सने डॅमेज होऊ शकतं, ज्याने इयर ड्रम्स पण फाटू शकता. तर ते वापरू नका तुम्ही, उलट प्रोफेशनल कडे जाऊन कान साफ करून घ्या. चुकी नंबर 1, क्लिनिंग फेस इन अ रॉंग वे. मित्रांनो, प्रत्येक काम करायची एक पद्धत असते. ती चांगली हँडरायटिंग असो किंवा आपला चेहरा कसा साफ ठेवायचं. बघा, आपला चेहरा कधी जोरात रगडून साफ करू नका. फेसची स्किन बॉडीच्या स्किन पेक्षा सेन्सिटिव्ह असते. मग जेव्हा आपण जोरात स्किन घसतो तर सेल्स डॅमेज होतात, ज्याने डलनेस आणि रफ स्किन होती. त्यामुळे हळूहळू चेहऱ्यावरती पाणी फेकून चेहरा साफ करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि बर्वेस टीव्हीला सबस्क्राईब करा.